नावाचे वदा नारायण 420 मिळून 80 मग तू झाला अपयशी पाणवीन मचिल जैसी जीव होत का सवीसी सावध सावधान वाचे वदा नारायण मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द श्री पुत्र मने प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन सावधान पटलं ना प्रत्येक अभंगच साहेब प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतंय नामचिंतन करावं कधी जोपर्यंत राम आत्माराम आहे तोपर्यंत रामाचं भजन आत्माराम निघून गेला राम नाम सत्य म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात बिनु सत्संग विवेक न होई बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ न सोई श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ न सोई खूप बाराय म्हणतात गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी आवडीने तुझं गुणगान करेल गातो आवडीने गोड तुझे नाम तुझ माझा राम तुझ घनश्याम गातो आवडीने भजन करा देवाच्या नामचिंतनात ताकद आहे किती मोठं पाप आणि किती संकट असू द्या शिव ओळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्तीश वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम किती मोठं संकट पाप असू द्या नष्ट होईल शिव 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 या नामाचं उच्चारण करायचंय श्री शिवाय नमस्तुभ्यम भगवान परमात्माला प्रत्येकानं सुन महादेवा हो तेरा ही सहारा भक्त आए हैं तेरे द्वारे भक्त आए हैं तेरे द्वारे भक्त आए हैं तेरे द्वारे भोले बाबा भक्त आए हैं तेरे द्वारे भक्त आए हैं तेरे द्वारे भोले बाबा भक्त आए हैं तेरे द्वारे भक्त आए
पूर मुरादे मन की, कर दे पूरी मुरादे मन की, कर दे पूरी मुरादे मन की, भोले बाबा आए हैं तेरे द्वार। भगवान उमानाथांचं भजन करतात, अंतकरणात फक्त भोलेनाथाचं नाम चिंतन, शिव 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 या नामाचं उच्चारण करा, प्रत्येक संकटाचं निवारण होईल। तुकोबारे म्हणतात, गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा। संत संग आणि संगती महत्वाची माणसाच्या जीवनात। तुम्ही कधी कधी सांगता, ताई या माणसाकडे काहीच नव्हतं पण या व्यक्तीच्या संगतीत गेला, विचारवंत माणूस आमच्या गावातला, याच्या संगतीत गेल्यापासून याचं चांगलं झालं। आणि वाईटाची संगती होत्या बरे लोक म्हणतात, ताई याला वाण नाही। पण तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते पहा, विनोदी, तुम्ही कधीतरी ऐकला असेल। एका वेळेला एक म्हातारं होतं, म्हातारनं काय केलं, बकरीची संगती, ज्यावेळेला मोबाईलची संगती झाली, वयोवृद्ध झाला, हाडाचं काढा रक्ताचं पाणी करून मुलगा शिकवला, मुलगा नोकरी लागला, अमेरिकेमध्ये 1.5 लाख रुपये पगार त्या पोराला पगार होता। आणि सुट्ट्यासाठी मुलगा गावाकडे आला, गावाकडे आल्यावर म्हाताऱ्याकडे 5-50 बकऱ्या होत्या आणि बकऱ्याला घेऊन डोंगरानं जायचं म्हातारं। 5-50 बकऱ्या सोडल्या आणि एक दिवस मुलगा म्हणे, बाबा एवढे कष्ट माझ्यासाठी घेतले म्हणे तुम्ही, तुम्हाला काहीतरी देऊ का त्याच्या बदल्यात? बाप म्हणे, कशाला आता काय देतो म्हणे, कधी जीव जाईल सांगता येत नाही। नाही म्हणे, काहीतरी देतो ना। मग बापानं सांगितलं, मानाची विरंगुळा म्हणून तेवढाच एखादा छोटासा मोबाईल, त्यामध्ये अभंग गवळणी भजनं बनवून दे। पोरानं छोटा नाही, 15,000चा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला, भला मोठा मोबाईल घेतला, त्याच्यासोबत ते आलते पहा, कानात घालायचे, काय म्हणतात त्याला, नाही नवीन नावे आता, पप्पा तुम्ही तिसरंच काढलं, मी ऐकून आज ऐकलंही नव्हतं, त्याला इयरफोन ना येडेफोन म्हणतात पहा। ती कानात घातलं की दुसरं काय बोलत काहीच कळत नाही माणसाला। याच्यामध्ये अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, हिंदी भजनं, हिंदी गाणी सुद्धा होते, पिक्चरची गाणी, हिंदी गाणी म्हाताऱ्याच्या मोबाईल मध्ये भरून दिले। दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्यानं बकऱ्या सोडल्या आणि म्हाताऱ्यानं ते इयरफोन कानात घातले, डोंगर चढत होतं म्हातारं, 75 वर्षाचं म्हातारं, पण म्हातारं नाचायचं। गावातले एक महाराज होते 20-22 वर्षाचे, आमच्या अभिषेक महाराज सारखे महाराज। जसं ते पाहिलं म्हातारं उड्या मारायला लागलं, उड्या मारता मारता ज्या वेळेला महाराज म्हणतात म्हणे, म्हाताऱ्याला झालं काय म्हणे, 75 वर्षाचं म्हातारं, आवाज दिला पण म्हाताऱ्याला कुठं ऐकायला येते। जवळ जाऊन पाहिलं, कानात बोळी घातलेली, एक काढून पाहिलं आणि स्वतःच्या कानात घातलं, त्यात गाणं लागलं होतं, म्हणे आता म्हाताऱ्याचा पत्ता कटला। घरी आलं, म्हातारं बिघडलं, ती म्हणली झालं, म्हातारं बिघडलं, ती म्हणली झालं काय म्हणे, म्हातारं गाणे ऐकतं म्हणे, कोणतं, आमदा लगीन, येऊ दे म्हणे म्हाताऱ्याला। आता मला मोठा दांडा काढला, उंबाट्यातच बसले, येऊ दे म्हणे म्हातारं। 5:30-6 वाजले, म्हातारं बकरे घेऊन घरी आलं। जसा म्हातारं पाहिलं, म्हातारं म्हणलं, म्हातारी अगं पाणी आण बकरीला पाणी, ती म्हणली 5 तूच। त्याचे इंडिकेटर लागले म्हणे, काहीतरी घोटाळा झालाय। जसं म्हातारं घरात आलं, म्हातारीनं पट्टाच चालू केला, लाज वाटते का तुम्हाला, मी होते म्हणून टिकले, तुमच्या गरीब परिस्थितीमध्ये सुख दुःखात मी साथ दिली म्हणे, लाज वाटते का? अभंग गवळणी हरिपाठ सोडून म्हातारपणाला खुशाल गाणी ऐकता। म्हातारला असा राग आला, कधीच न बोलणारी म्हातारी आज बोलली, एवढं असतं का म्हणे, एवढं बोलायचं का? म्हातारं म्हणलं, आता राहायचंच नाही, भलं मोठं गाठोडं बांधलं, म्हातारं चालत गेलं कुठपर्यंत, असं त्या गेट पर्यंत गेलतो। म्हातारीला वाटलं पप्याचा बाप द्या ना सोडून म्हणे, तरुण पायात एवढी बोलायची म्हणे, कधी हाणलं सुद्धा पण मनावर नाही घेतलं। पण आता कशाला मनावर घेता म्हणे। म्हातारं म्हणलं, तू काही कर पण आता परत येणार नाही। म्हातारीच्या लक्षात आलं, म्हातारं चालत चालत 1 किलोमीटर गेलं, 1 किलोमीटर गेलं, म्हातारीच्या लक्षात आलं, म्हाताऱ्याच्या डोक्यात सध्या गाण्याचं फॅडे, याला असं नाही बोलायला चालणार म्हणे। म्हातारला गाण्यातून बोलायला म्हातारीनं चालू केलं, जानन ओ मेरे, जसं ऐकलं म्हाताऱ्यानं, म्हातारी पुढे म्हटली जरा, अरे पल मेरे याद तुम्ही। जसं म्हाताऱ्यानं गाणं ऐकलं, गाठोडं फेकलं, तू जब जब मुझको, विठ्ठला विठ्ठला। मला सांगायचं आहे का एकच, कधी कोणाला कशाची संगती होईल सांगता येत नाही। संगती करावी संताची का, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे, संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी, किंवा संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, संत विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, संत विना प्राप्ती नाही रे
देवाची प्राप्ती करायची असेल संताची संगती करावी लागेल. का करावी संताची संगती? संताच्या चरणावरती विश्वास. सुख वसे तुझे पायी मज ठेवी तै ठाई. विश्वातलं सर्व सुख प्राप्त होईल. पण माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद किंवा नाम तुझे घेता देवा होई समाधान. जोरात म्हणा. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान नाम तुझे. जोरात म्हणा जरा. काही टेन्शन आहे का तुम्हाला? नाम तुझे घेता देवा. वाह काय गोड आवाज आहे. जोरात म्हणताना भजन. आता सगळ्यांनी पुरुष मंडळी यांचं भजन होईपर्यंत तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. बघू आवाज कोणाचा जास्त येतो. म्हणताना सगळ्या जणी हा डोक्यावर पदर घ्या एकदा. वा मालकाचं कधी ऐकत नसतील. आपलं ऐकलं. सगळ्यांनी जोरात भजन. पोरांनो शांत बसा. महिला मंडळ सगळ्यांनी जोरात भजन करायचंय. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. पाठीमागच्या काही यांना गुत्त दिलं काय? जोरात म्हणा सगळ्यांनी. टाळी वाजू नका फक्त भजन. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. आता का बसा काहीच बोल नका. त्यांचा आवाज किती होता. लावली तुम्ही घशाला धार. जोरात म्हणायचं. आता कवर क्षेत्राच्या बाहेरचे कट्ट्यावरले वट्ट्यावरले सगळ्यांनी जोरात म्हणायचं. हा संगमेश्वराला माहिती कोण कोण म्हणते जरी मला अंधारात तुम्ही दिसत नसले तरी. मनात भरली पंढरी जाईन म्हणते. घोटाळा झाला का जरा? तुमच्यासाठी दुसरं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. वा वा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वाह काय गोड आवाज आहे. वाह जोरात टाळी वाजवा एकदा महिला मंडळ. मावशांना तुमचा किती भारी आवाज आहे. वाह जशा काय आग्या मोळाच्या मावशा उठल्यात. भजन चांगलं केलं तुम्ही. पाठीमागच्या आजीबाई रेंज मध्येच नव्हत्या. मनात भरी तोंडात एकही दात नाही परत. मला वाटलं काय तोंडात जाऊन बसते का काय. कधी का तुम्ही भानगड. एकदा असं कीर्तन संपलं नाही का आजी मला म्हणे ताई चहा घ्यायला चला ना. आणि आजी तर तोंडात एकही दात नाही. म्हणलं आजी मी चहा नाही घेत. म्हणे चला नुसतं दूध पाजते म्हणे. गेले चहा प्यायला म्हणे. आजी चांगला करते चहा म्हणे. ताई तुम्ही चहा घ्या. म्हातारीनं गॅस लावला. त्याच्यावर पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये दूध तिनं पाणी टाकलं. चहा पावडर टाकली. साखर टाकली. वरून म्हातारीला दूध ओतायचं होतं. दुधाचं पातेलं भलं मोठं. 2-4 गाया होत्या. पातेलं उचललं. भली जाड साई आलेली त्याच्यावर. आणि बाईचा साईतला जीव असतो पा. शेण साई उतरला आणि जावाई. जसं म्हातारीनं दूध टाकण्यासाठी पातेलं वर केलं. असं पातेलं वाकडं केलं की ती साई नेमकी दुधात पडणार. ते चहात पडणार. ते तेवढ्यात म्हातारी फुरका मारायची. अख्खं मटेरियल त्याच्यात. म्हातारीनं परत वाकडं. आजी म्हणलं आजी ते चाललं ना. आजी म्हणायची शांत बसा. असं परत पातेलं वाकडं करायला लागली. साई नेमकी चहात पडणार. तेवढ्यात म्हातारी करायची. आजी म्हणलं आजी चाललं ना सगळं मटेरियल त्याच्यात. म्हातारी म्हणले शांत बसा. म्हातारीनं माझ्या तोंडाच केलं. सगळं तोंड माझं भरलं. आजी म्हणलं आजी हे पहा आता. म्हातारी म्हण टेन्शन घेऊ नका. पदरने पुसते. पदर घेतला. तेवढ्यात म्हातारीच्या नाकासमोर एका माशाने गोंग गोंग केलं. तेवढ्यात म्हातारीला शिंक आली. असं केलं. सगळा परत पोतारा माझ्या तोंडाला. तेव्हापासून ठरवलं चहा घ्यायला जाते पण तोंडाकडे बघते अगोदर. तोंडात एक दात नाही असले अवघडे. मला सांगायचंय भगवान परमात्माचं नामचिंतन करावं. परमार्थ करावा. आवडीनं करावा. तो खूप बऱ्याच सांगतात. नलगी मुक्ती धन संपदा अखंड पाहिजे ती संताची संगती.
आणि का संतांची संगती जीवनात करावी, भगवान परमात्माच्या नामचिंतनाची गोडी लागेल म्हणून भगवान परमात्माचं नामचिंतन करावं। जगाच्या मालकाला विनंती करायची, मुझे ऐसी लगन तू लगा दे के तेरे बिना पल ना रहूं। भोलेनाथाला म्हणायचंय, तेरे बिना पल ना रहूं कि तेरे बिना पल ना रहूं। मन में प्रेम वाला, मन में प्रेम वाला, मन में प्रेम वाला दीप जला दे के तेरे बिना पल ना रहूं। मुझे ऐसी लगन तू लगा दे के तेरे बिना पल ना रहूं। जैसे जल बिन मछली पल ना जिए, जैसे जल बिन मछली पल ना जिए, वैसे तड़पूं घड़ी घड़ी तेरे लिए। नशा प्रेम वाला, नशा प्रेम वाला ऐसा चढ़ा दे कि तेरे बिना पल ना रहूं। मुझे ऐसी लगन तू लगा दे कि तेरे बिना पल ना रहूं। गोळ्यात गोळा सगळ्यात गोळा देव कोणता असेल तर महादेव। मग आज शिवरात्रीचा उत्सव का साजरा केला जातो असं जर कुणाला विचारलं तर लोक सांगतात, आपण महादेवाची कधी पुण्यतिथी जयंती साजरी केली, वाढदिवस सुद्धा नाही। महादेव आदिनाथ त्याला म्हणतात, या धरणी माता सृष्टी त्याच्यामुळे उत्पन्न आहे। कोणी कोणी सांगतात आजच्या दिवशी भोलेनाथ आणि पार्वतीचं लग्न झालं म्हणून लग्नाचा वाढदिवस। हे डोक्यातून काढून टाका, या आपल्या कोळे लग्नाचा वाढदिवस नाही। शिव महापुराण कथेमध्ये कथा येते पहा, तुम्ही तिसऱ्या दिवशी कथा ऐकली असेल। कथा येते ज्या वेळेला श्रेष्ठत्वावरून भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूचं भांडण लागलं होतं, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, श्रेष्ठत्वावरून वाद लागला आणि या दोघांचा वाद मिटवण्यासाठी भगवान भोलेनाथांनी ज्योतिर्स्तंभ अग्निस्तंभ निर्माण केला होता। ब्रह्मदेवाला आणि विष्णूला सांगितलं, एक जण स्तंभाचा आधी पहा आणि एक जण अंत पहा। दोघाला भगवान विष्णूला नाही सापडला, वापस आले, पण ब्रह्मदेव खोटं बोलले, देवानं श्राप दिलाय। साक्षीला होती गोमाता, गोमाता ज्या मुखानं खोटं बोलली देवानं सांगितलं, ज्या तोंडानं खोटं बोलली त्या तोंडाकडून कधीच कोण पूजा करणार नाही। परत आपण पाहतो केतकी नावाच्या पुष्पाला सुद्धा, त्या फुलाला सुद्धा देवानं श्राप दिलेला आहे। मला सांगायचंय, काशी विश्वनाथामध्ये भगवान परमात्मा अगोदर सगळ्यात अगोदर स्वयंभू ज्योतिर्लिंग कोणतं असेल तर ते काशी विश्वनाथ, आणि तिथे भगवान परमात्मा ज्योतिर्रूपानं ज्योतिर्स्तंभानं अग्निस्तंभानं प्रगट होते। त्यानंतर भोलेनाथाच्या रूपामध्ये प्रगट झालेली आहेत, पण त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर उमानाथांचं पूजन एवढ्या मोठ्या पापातून उतराई होण्यासाठी आजच्या दिवशी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनी शास्त्रयुक्त पद्धतीने पूजा केली आहे, मंत्र उच्चार केला आणि भोलेनाथाला आनंद झाला म्हणून वरदान दिलं की ज्या दिवशी ब्रह्मदेव आणि विष्णूंनी पूजा केली त्या दिवसाला महाशिवरात्रीचा दिवस म्हणून ओळखलं जाईल, म्हणून तो आजचा दिवस आहे। आणि आजच्या दिवशी जो पूजन करेल, आजच्या दिवशी नामचिंतन करेल, चारही प्रहारात देवाचं भजन करेल, शिवाची उपासना करेल, 12ही महिने देवाचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती आपल्या पदरी पडते। फक्त नामचिंतन तेवढ्या अंतकरणातून करायचंय। सारे जग का है वो रखवाला, सारे जग का है वो रखवाला, हाँ मेरा बोला है जग से निराला। बम बोला बम बोला बम बोला, अरे बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला। ताली वाजवायची सर्वांनी। एक चोर खड़ा शिव मंदिर में, पाप था उसके अंदर में, घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर, लेकिन था काफी ऊंचा, लेकिन था काफी ऊंचा, उस रकमों कैसे पहुंचा, कैसे लालच ने चक्कर में डाला, हाँ मेरा बोला ये जग से निराला। बम बोला बम बोला बम बोला, अरे बोला बम बोला बम बोला बम बोला। उमापति महादेव की। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा, अखंड पाहिजे ती संताची संगती। गर्भवासाच्या दुःखामध्ये जन्माला घातलं तरी तो जन्म आम्ही आनंदाने स्वीकारू, पण अगोदर संताची संगती पाहिजे। आमचं मन तुझ्या चरणावरती स्थिर होऊ दे देवा, हेच आम्हाला दान, तुझा विसर जीवनात पडू देऊ नको। अखंड तुझं आवडीनं गुणगान करेल तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात,
तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका गर्भवासी सुखी घालावे अम्मासी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या महिला पुरुष सगळ्यांनी हात वरती घ्या दादा